मातोश्री, पन्हाळा याच दिशेला आहे ना हो? पण तुम्हाला कशाला हवाय पन्हाळा? आम्ही जाणार मातोश्री. आम्हाला आबांना बघायचंय. आबा, आबा. प्रणाम दादाजी. स्वराज्याच्या वाघांनो, आज आपण कय्यूम खान आणि त्याचा हा वेद्य किल्ल्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या. पण मग वाटणीचं काय? आबासाहेब, जशी देहाची वाटणी करता येत नाही तशी स्वराज्याची वाटणी अशक्य. महाराजांनी तलवारींची जी लांबी वाढवली त्यात 4 बोटं अजून वाढवा आणि आम्हाला तलवारीच्या वर नाळ पाहिजे. शिवाय तलवार वजनानं हलकी असली पाहिजे. काय चुकलंय आमच्या हातून यापूर्वी की आता काही चुकतंय? स्वराज्यासाठी काही अजून करायचं होतं का? करायला हवं होतं का? युवराज म्हणून कुठं कमी पडलो? मग का पाठ फिरवली आबासाहेबांनी? थोरल्या मातोश्रींना आमच्यावर का भरवसा नाही? कधी संपणार ही उपेक्षा? कधी संपणार ही ससे होलपट? कधी? महाराजांनी कधी ठरवलं युवराजांना रायगडावर परत बोलवायचं? महाराज बोलताना म्हणाले, बारशाला जाणं काही जमलं नाही, शंभूराजांना आणि सुनबाईंना इथेच बोलावून घ्यावं. आजोबा झाल्याचा खूप आनंद झालाय त्यांना. आम्हालाही खूप आनंद झालाय. सगळे गडावर परत येणार. फक्त पाळण्याबरोबर काली मातेच्या मूर्तीचीही जागा शोधायला हवी. धारात्य काय हे? युवराजांनी दूध नाही घेतलं? अव दुधाचं काय? काल रातच्याला थाळा भी नाही घेतला त्यांनी. पहिल्यापासूनची सवय आहे, हातल्या जळत राहायचं. युवराज, या तुम्ही. कसला विचार करताय? येसू, आम्हाला कळेनासं झालंय हे जे काही घडतंय ते कोणी मुद्दाम घडवतंय की आमचं प्रारब्धच आहे? नाही, आमचं जाऊ द्या, आम्ही सोसतच आलो आहोत. पण आमच्या लेकीच्या शुभप्रसंगात तरी नाही. येसू, आबासाहेबांकडून आम्हाला ही अपेक्षा मुळीच नव्हती. एक विचारू? हे सगळं बंद दारात ठरलं नव्हतं? येसू, बंद दाराड एवढंच ठरलं होतं की आमच्यात आणि आबासाहेबांमध्ये बेबनाव आहे असं नाटक करायचं. त्याचं निमित्त करून इथं शृंगारपुरात यायचं. शृंगारपुरात येऊन किनारपट्टीच्या सिद्धी पोर्तुगीजांवर वचक बसवायचं आणि आबासाहेब दक्षिणेत असेपर्यंत दिलेर खानाला रोखून धरायचं. वेळ पडली तर त्याच्याशी मैत्रीचं नाटक करायचं. हे सगळं तर केलं आम्ही. केलं ना? हो. आता आबासाहेबांनी आम्हाला रायगडावर बोलावून घ्यायला नको? तसं सांगावा पाठवायला नको? बरं, नाही बोलावून घेतलं आपल्याला तिकडे, स्वतः आबासाहेबांनी तरी यायला हवं ना? खरं तर बंद दाराड एवढंच ठरलं असेल तर तसा सांगावा दिलाच पाहिजे आबासाहेबांनी. येसू, आम्हाला इतरांचं काही वाटत नाही, पण आपल्या कुटुंबातल्या लोकांचं, आप्तांचं, नातेवाईकांचं, अगदी राजाराम राजांचं सुद्धा हेच मत होईल की
आम्ही दिलेर खानाशी मैत्री केली म्हणून? होय हो, सगळ्यांना तसंच वाटणार. हो, कारण बंद दाराआड जी काही चर्चा झाली ती फक्त तुम्हाला माहितीये. तुम्ही, आम्ही आणि आबासाहेब. म्हणूनच आबासाहेबांनी यायला हवं होतं, पण आबासाहेबांच्या मनात काय चाललंय काही कळायला मार्ग नाही. हुजूर, अभी अभी खबर आई है कि शहजादे शाह आलम को औरंगाबाद भेजा जा रहा है. एक मोहरा और भेजा जा रहा है औरंगाबाद. क्या हम काफी नहीं थे मुल्ला अहमद? तोबा तोबा हुजूर, आपके काबिलियत पर दुश्मन भी शक नहीं कर सकता. पर बात ऐसी है हुजूर, पिछले 2 सालों से हम यहाँ पर डेरा डाल के बैठे और किया कुछ भी नहीं. मुल्ला अहमद, ये बात मैं नहीं कह रहा हूँ हुजूर. जरूर दिल्ली में किसी ने बादशाह के कानों में ये बात डाल दी होगी, नहीं तो बादशाह शहजादे को ऐसे यहाँ पर नहीं भेजते. मुल्ला अहमद, क्या बादशाह सलामत को हम पर भरोसा नहीं था? हुजूर, इन सियासती कारोबार में किसी ने किसी पर भरोसा किया है. ठीक कह रहे हो मुल्ला अहमद, बिल्कुल ठीक कह रहे हो. अरे जिसने अपने वालिद को नहीं बख्शा वो भला हम पर यकीन क्यों करेगा? लेकिन हमारी चालों को तो वो अच्छी तरह से जानते थे. अरे 2 साल से हम कड़ी मेहनत कर रहे थे संभा को अपने जाल में फंसाने के लिए. एक बार संभा हमारे जाल में फंस जाता तो शिवाजी और उसका राजपाट खत्म, बिना किसी लड़ाई के, बिना किसी नुकसान के. माफी चाहता हूँ हुजूर, मुझे नहीं लगता है कि संभाजी आपके जाल में फंस जाएगा. इसीलिए मैं पहले भी कह चुका हूँ, अब भी यही कहूंगा कि संभाजी को हम कैद कर लेंगे. संभा को कैद करना इतना आसान है क्या? तो क्या हम इंतजार में ऐसे ही बैठे रहेंगे? इंतजार की घड़ियां खत्म होने वाली थी मुल्ला. संभा हमारे डेरे में आने ही वाला था कि बादशाह सलामत ने हम पर भरोसा नहीं किया और शहजादे को यहाँ भेज दिया. अब शहजादा यहाँ आकर कुछ न कुछ तो करेगा. अगर उसने हमला किया तो हमारे सारे किए किराए पर पानी फिर जाएगा. तो सोचिए हुजूर, यदि शहजादे को थोड़ी सी भी जीत मिली, थोड़ी सी भी, तो हमारा क्या होगा? तो बादशाह सलामत हम पर नाराज हो जाएंगे और फिर वही होगा जो मिर्जा राजे जय सिंह का हुआ था, यानी जहर खा के मौत. हमें कुछ न कुछ करना पड़ेगा मुल्ला अहमद. हमें शिवाजी का राज्य बिखेर देना पड़ेगा. तुम एक काम करो मुल्ला अहमद, बीजापुर वाला सरदार सरजे खान रहमतपुर में ठहरा हुआ है, हमारा खलीता उस तक पहुंचवाओ. अब इस शतरंज का नया मोहरा हमें उसे ही बनाना पड़ेगा. हाँ महाराज, या औरंगजेबानं आपले प्याद पुढे सरकवले. शाह आलम औरंगाबादेस आलाय. आता तो दिलेर खान गप बसायचा नाही, तो चौताळणार, आपल्या स्वराज्याचं लचक तोडायचा प्रयत्न करणार. होय सर्जेराव, आमच्या डोक्यात एक वेगळाच गनिमी कावा निर्माण होतोय. काय महाराज? त्या शाह आलमला जर आपण आपल्या बाजूने वळवलं तर? पर तो कोणाच्या हाताला लागायचा? पण आंबेराव, त्या अगोदर आपल्याला एक गोष्ट करायची, त्या दिलेर खानाची वयवय थांबवायची. आम्हाला एक खात्रीशीर खबर मिळाली. दिलेर खान आणि बिजापूरचा सरदार सरजा खान हे दोघं भेटणार आहेत. भेट रहमतपूरला ठरली, मोगली तळावर. ही भेट होऊन द्यायची नाही. त्या दिलेर खानाला ही नीरा नदी ओलांडून खाली उतरू द्यायचं नाही. आणि त्यासाठी आपल्याला ह्या 2 जागा खूप महत्वाच्या आहेत, सातारचा किल्ला आणि परळीचा किल्ला. सातारच्या किल्ल्याचं ठीक आहे, पण परळीच्या किल्ल्यावर शिबंदी जरा कमीच आहे, आणि तिथं समर्थ रामदास स्वामींचं वास्तव्य आहे. जय जय रघुवीर समर्थ, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम
मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. श्रीराम प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. पण तरीही आंबीरराव, परळीचा किल्लाच पुढची दिशा ठरवणार आहे. सरजा खान आणि दिलेर खान यांची भेट कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायची नाही. त्यांची चांगलीच कोंडी करा. होय महाराज, तिथं करूच. मी लगेच परळीच्या किल्लेदाराला निरोप पाठवतो. जिजाजी काटकर जिजाजी काटकर स्वराज्याचे निष्ठावंत आहेत. होय, पण त्यांच्या बरोबर आपल्याला एखादी मातब्बर आसामीही पाठवायला हवी. कोणाला महाराज? कोणाला पाठवायला हवं परळीच्या किल्ल्यावर? तार लावा. येसू, आम्ही आबासाहेबांना एक नजराणा पाठवणार आहोत. एक अशी गोष्ट जी त्यांनी अनुभवली आहे पण पाहिली नाही. अगं बाई, अशी कोणती गोष्ट? युवराज, काय चाललंय तुमचं? घटकेत उदास असता, घटकेत आनंदी असता, कधी आबासाहेबांवर रुसता, तर आता म्हणताय की नजराणा पाठवणार. येसू, आमचं असंच आहे. समोरचा दरवाजा उघडो अथवा न उघडो, आपण ठोठावणं सोडायचं नाही. हा नजराणा. हा कोणता नकाशा? येसू, हे आपलं विस्तारलेलं स्वराज्य, रायगड पासून ते अगदी जिंजी तंजावर पर्यंत. खरंच एवढं मोठं स्वराज्य आहे आपलं. हा नकाशा कुठेच उपलब्ध नव्हता. आम्ही तयार करून घेतला. आबासाहेब खूप खुश होतीलच, पण त्याहीपेक्षा जास्त खुश तेव्हा होतील जेव्हा हा पिवळा भाग पाहतील. पिवळा भाग? हे पा, ही तापी नदी, ही नर्मदा. औरंगाबाद, जळगाव, बुऱ्हाणपूर, चंद्रपूर, रायपूर ते गोदावरीच्या समुद्र संगमापर्यंतचा प्रदेश जो आम्ही घेणार आहोत. म्हणजे उत्तर दिग्विजय. चांगली संकल्पना आहे. आवडली? आता शुभस्य शीघ्रम. फक्त एक करा, फार तर फार दक्षिणेचा नकाशा आबासाहेबांना पाठवा, उत्तरेचा नको. कारण हा नकाशा जर कोणाच्या हाती लागला तर आपला मनसुबा उघड होईल. त्यापेक्षा प्रत्यक्ष आबासाहेबांना भेटूनच हा मनसुबा सांगावा. वा कुलमुक्त्या, तयार झालात की? तसंच करतो. आबासाहेबांना फक्त खलिता पाठवतो, भेटीला येतो आहोत. आणि त्यांच्या निरोपाची वाट न बघता निघू रायगडी. आबासाहेबांना भेटूनच सांगू मनसुबा उत्तर दिग्विजयाचा. महाराज, आता ताप कसा आहे? कमी आहे. आम्ही धास्तावलो होतो. एक एक असे उद्योग केले जातात आणि मग आमच्या जीवाला घोर लागतो.
महाराज, गरम आहे, खाऊन घे. एक विचारू? शंभूराजांबद्दल विचारणार असाल तर नका विचारू. त्यांच्याच बद्दल विचारायचे आहे. महाराज, माफी असावी, पण तुमच्या मनात शंभूराजांविषयी आढी आहे. बिलकुल अडी नाही. आम्ही मगाशी स्वतःच्या कानाने ऐकलं आणि काय समजायचं ते समजलोही. काय समजला? शंभूराजांचं गडावर येणं तुम्हाला मंजूर नाही. असं नव्हतं म्हणायचं आम्हाला. म्हणजे अघोरी पंथाचे रीतिरिवाज शंभूराजे घरात आणणार. मग असं वाटतं की आडे वेडे घेऊ नका. कधीच घेतले नाही. मग सांगा, अगदी निसंकोचपणे बोला. आमची फार विचित्र अवस्था झाली आहे महाराज. लेकरू आपलं म्हटलं तर स्पष्टपणे बोलता येत नाही, आणि स्पष्टपणे बोलायचं म्हटलं तर लोकांना सावत्रपणा दिसतो. आम्हाला तसं नाही वाटलं. बोला. शंभूराजे चांगले आहे, पण अविचारी आहे. भावनेच्या भरात निर्णय घेतात. लहानपणापासून त्यांना सहानुभूती मिळत गेली, आणि आता त्या सहानुभूतीची त्यांना सवय लागली. 9व्या वर्षी हे केलं, 10व्या वर्षी ते केलं. आग्रा, मथुरा, ब्राह्मणांच्या घरी राहिलो, चालत आलो, सतत या सगळ्या गोष्टींचा पाऊ करत असतात ते. परंतु महाराज, यात आपली मुत्सद्देगिरी. आपण त्यांना आपल्या सोबत नेलं आणि सुखरूप घेऊन आला. मग यात त्यांचं काय? आजही ती परिस्थिती आली तर राजा रामराजे सुद्धा शत्रूच्या गोटात शिरतील आणि जायलाच हवं. पण म्हणून 9व्या वर्षी केल्या कामाची सतत याद करून द्यायची म्हणजे काय? काय तर म्हणे आम्ही 15व्या वर्षी मोहीम केली, युद्ध जिंकलं. 14-15व्या वर्षी बुधभूषण लिहिलं. पण या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि चांगल्याही. हो, आहेतच. पण आता त्याचं रूपांतर अहंकारात होऊ लागलं. शिवाय गागा भट्टही म्हणाले, हे पुढचे सवाई शिवाजी आहे. मग तर त्यांची दृष्टीच बदलली. महाराज, आमची आपल्याला प्रार्थना आहे. शंभूराजेंमधलं हे सगळं नाहीसं करा. त्यांना जाणीव द्या. म्हणावं, भ्रमात राहू नका. आम्हाला खात्री आहे, जर का या गोष्टी नाहीशा झाल्या, थोरा मोठ्यांचा त्यांनी आदर केला, मंत्र्यांशी उद्धटपणे बोलणं थांबवलं, तर मात्र शंभूराजे सोनं आहे. चांगला राजा म्हणून त्यांचं नाव लौकिक होईल, अन्यथा स्वराज्याचं नुकसान हे त्यांच्यामुळे होईल, हे निश्चित. महाराज, काही मंत्र्यांचा सल्ला आहे, शंभूराजांना समर्थांकडे परळीला पाठवावा. जरूर पाठवा.
समर्थांचा अनुग्रह मिळाला तर त्यांच्या जीवनाचा कायापालट होईल. आपण जसं ठरवाल तसं. मग काय ठरवताय आपण? शंभूराजे परळीच्या किल्ल्यावर जाणार. सध्या तरी